एका पुस्तकाचा 4/7 भाग वाचून झाल्यावर 45 पाने वाचायची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? बघा, एका पुस्तकाचा 4/7 भाग पाने वाचून झालेली आहेत. मग हे छेदामध्ये जे 7 आहेत ते एकूण भाग आहेत, एकूण भाग, आणि अंशामध्ये जे 4 आहेत ते आहेत वाचलेले भाग, वाचलेले भाग. मग 7 भागांपैकी 4 भाग पाने वाचली तर किती भाग पाने शिल्लक राहिली? मग 7 - 4 बरोबर 3. हे एकूण भाग आहेत 7, यापैकी 4 भाग पाने वाचली तर 3 भाग पाने शिल्लक राहिली. मग हे 3 भाग म्हणजे इथं आपल्याला दिले 45 पाने वाचायची शिल्लक राहतात. मग हे 3 भाग म्हणजे 45, तर हे 7 भाग म्हणजे एकूण भाग म्हणजे किती? हे 7 भाग किती? इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 7 × 45 भागिले 3. 3 × 1 = 3, 1 उरला, 3 × 5 = 15, 15 × 7 = 105. म्हणजे त्या पुस्तकाचे जे 7 भाग आहेत ते 7 भाग म्हणजे एकूण पाने. तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती आहेत? 105 पाने. तर त्या पुस्तकाला एकूण पाने 105 आहेत.